हा सर्वात एक्सक्लुसिव्ह आणि मस्त असा हा प्रॉडक्ट आहे, बघू शकतात. छान डिझायनिंग केलेलं आहे आणि मस्त असं डेकोरेशन आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही कुठलाही गणपती बसवला तरी खूप सुरेख वाटणार आहे. इथे बघू शकतात छान असं मिरर वर्क केलेलं आहे. आणि हे एक पाहू शकतात ब्रह्मांड नायक म्हणून. तर हे स्वामीची मूर्तीसाठी अतिशय सुंदर असं डेकोरेशन आहे. यात आणखी सुद्धा आहेत, आपण आता एक एक करून पाहूया. तसंच ही पाहू शकतात राजमुद्रा आहे पाठीमागे आणि वरती शिवाजी महाराज बसलेले आहेत. तसंच हे सगळं ना पेंटिंग आहे. हे मग आपण गणपती झाल्यानंतर पेंटिंग म्हणून सुद्धा घरात लावू शकतो. हे खूप सुंदर आहे, बघू शकता. तसं जर थोडा मोठा गणपती असेल ना तर हे पण खूप छान आहे. टेम्पल पॅटर्नमध्ये आहे, खूप सुंदर आहे. श्रद्धा सबरी पाठी पण बघू शकतात. अंदर आतमध्ये ना ओम साई राम असं लिहिलेलं आहे. तसंच बघू शकतात पंट्या लिहिलेल्या, लाइटिंग पण आहे ह्याला. एक मिनिट, खूप सुरेख आहे, बघू शकतात. पाठीमध्ये फ्लावर्स दिले, तसं इथे पण बघू शकता ह्याच्यामध्ये फ्लावर लावलेले आहेत. परत इथे माळा आहेत. नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज पुन्हा तुमच्यासाठी मी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे. तर आज आपण भेट देत आहे हरदेव आर्ट्सला, वनमाळी हॉल, दादर वेस्ट, सुविधाच्या अगदी राईटला आपली छबिलदास गल्ली आहे, तिकडे हे एक्झिबिशन भरलेलं आहे. अशात आपली गणपतीची सिरीज चालू आहे. आपण खूप सारे गणपतीची ज्वेलरी, मूर्त्या आणि तसंच मकर दाखवतो आहे. तर आता ना आपण हरदेव आर्ट्सला आलो आहे. ह्यापूर्वी सुद्धा आपण त्यांचा व्हिडिओ केला होता, तर तेव्हा आपण काही सिलेक्टेड मकर दाखवले होते. तर आता इथे बघू शकता आतल्या साईडला सुद्धा त्यांनी एक्झिबिशन ओपन केलंय, जिथे त्यांनी ना सगळे एक्सक्लुझिव्ह असे मकर आपल्यासाठी घेऊन आलेले आहे. तर पाहू शकता खूप सुंदर सुंदर असे मकर आहे. तर आता आपण हे सर्व मकर तुम्हाला दाखवणार आहे. तर पहिलीचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असाल तर त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, तर तो सुद्धा पहा. त्याचबरोबर ह्या व्हिडिओमध्ये आपण सगळं नवीन कलेक्शन प्लस बाहेर जे कलेक्शन आहे ते सुद्धा दाखवणार आहे. तर विदाउट स्किप करता पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. थँक्यू. तुम्ही समोर बघू शकतात हरदेव आर्ट्स, वनमाळी हॉल. तर या साईडनं आपण प्लाझाकडनं खाली उतरू शकतो, तसंच हिकडनं कोहिनूरकडनं येऊ शकतो. आणि इथे ही आपली छबिलदास गल्ली आहे. सुविधाचा फर्स्ट राईट आपला हा उभेवडेवाला आहे, त्याच्या बाजूलाच इथे हे वनमाळी हॉल आहे हरदेवात. आता आपण इथे आतमध्ये जाणार आहे आणि आपले जे मकर आहेत ते एक्सप्लोर करणार आहे. चला मग आपण आतमध्ये जाऊया आणि भेटू. तर आता आपल्यासोबत आहे ना अजय दादा आहे, तर हे आपल्याला सगळं डेकोरेशनच्या बद्दल सांगणार आहेत. तर दादा ही फुलं कशी आहेत? ही फुलं आहेत आपल्याकडे. हे ग्लॅडिओ आहे. हां, 250 रुपयाला एक येतं. ओके, 250 रुपयाला एक येतं. 5 स्टिक असं तुम्ही बार्गेनिंग करू शकता. 250 सांगून 200ला देतो. ओके. ते हा हमारे कलर्स आहेत, पाहू शकतात वेगवेगळे कलर्स आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ही ऑर्किड आहे, हे पण खूप सुरेख आहे. ह्याच्यामध्ये पण किती स्टिक्स आहेत? 1 2 3 4 स्टिक्स आहेत. हे कितीच आहे? 150 रुपये आहे. 250 रुपयाला जोडी येते. ओके, तर हे 250ला पेअर येणार आहे. पण आम्ही देतो. ओके, ह्यात पण कलर्स आहेत, बघू शकतात. त्यानंतर हे फ्रोज आपण जे हँगिंग साईडला आपण ठेवतो, बरोबर, फ्रोज साईडला ते 150 म्हणजे 150ला एक. ओके, तर पाहू शकतात ह्यामध्ये पण 150 पासून व्हरायटी आहे. 150 पासून व्हरायटी आहे. 350 300. त्याच्यात आपण साईडला पण नारळाचं झाड शोपीससाठी ठेवतो साईडला. ओके, हे 1700. तर ह्यामध्ये 2 व्हरायटी आहेत ना आपल्याकडे? 2 व्हरायटी, एक शोपीसचं झाड आहे, एक नारळाचं झाड आहे, बघू शकतात. 1700. त्यानंतर हँगिंगचं तुम्ही पहिल्या ऑलरेडी बघितलेलंच आहे. नवीन नवीन पण आणले. यामध्ये हे नवीन डिझाईन्स, यांचे काय रेट आहेत? हे तुम्हाला ते 250 रुपयाला जोडी आहे. 250 रुपये जोडी येणार आहे. तसंच पाठी पण बघू शकतात. बॅकड्रॉपचे काही डिझाईन्स त्यांनी केलेले आहेत, त्यात आपण 1 2 पाहून घेऊया. आपण पहिली पण दाखवलं होतं. तसं तिथे आतमध्ये येताच आपण बघू शकतो तोरण आहेत. हे कसे स्टार्टिंग तोरण? स्टार्टिंग तोरण 350 रेंजमध्ये 300 पर्यंत तुम्हाला भेटेल. ओके, 300 पासून मिळून जातील. तसं इथे काही डेकोरेशन पण करून ठेवलेले आहे. यांची काय स्टार्टिंग रेंज आहे? त्यांचे 2000 आहे, 2500 आहे, 3000 आहे. ओके, म्हणजे ते फुलांवर रेट बेस्ड आहे, कमी जास्त होऊन जाईल. बनवलेला आहे पीस, तुम्ही पाहू शकता. आपण बघू शकता. बॅकड्रॉप सगळं बघा. पट्टा लाव, रिंग आहे. रिंगला त्याच्यानंतर आम्ही कपडा लावलाय. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही ह्या बॅकड्रॉपला हा पट्टा लावलेला आहे. त्याच्यामध्ये आतमध्ये लाईट करायचं दिसणार नाही तुम्हाला. हा, पण लाईटचा पण ऑप्शन दिलेला आहे. पण ऑप्शन तुम्ही लाईट करू शकता. हे बघू शकता. पण आपण आपले लाईटचे तोरण सुद्धा सोडू शकतो ह्याच्यावर. तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. काय कॉस्ट आहे याची? हा 3000 आहे. ओके, तसंच हा एक मस्त दिसतोय, ह्याचा काय रेट आहे? याच्यामध्ये तुम्ही बार्गेनिंग करू शकता. आपल्याकडे आहे 8000. ओके, तर हा पूर्ण सेट आहे 8000चा. ह्याला पाठी स्टँड पण आहे लोखंडाचा. त्याच्यामध्ये तुम्ही बार्गेनिंग करू शकता. ओके, तर हे इथे सर्व याच्यामध्ये थोडी बार्गेनिंग होणार. हे बघा, पट्टी वगैरे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितले 1000 पासून स्टार्टिंगच आहे आपल्याकडे.
असते. अजून नवीन व्हरायटी पण आलेली आहे. हे जे आता आले हे नवीन व्हरायटी आहे. हे बघू शकता, हे सर्व नवीन डिझाईन्स आहेत. हे जे बघितलेलं आहे तुम्ही ऑर्किड वगैरे, त्याच्यानंतर हे पण नवीन डिझाईन आहे. हे नवीन आहे बघा, हे पॅटर्न पण नवीन असतात. हे बघू हे सर्व नवीन पॅटर्न. आणि काय कॉस्ट आहे ह्यांची? हे 2500 रुपये. ओके, 3000 रुपये पहिले. तर आपले हे जे आहेत बॅकड्रॉप 1000 रुपयापासून स्टार्ट होतात. हे रॅलिंग आहे. 4 फूट हाईट आहे आपल्याकडे. त्या 4 फूट हाईट नंतर तुम्ही किती मोठं करू शकता आपलं, बघू शकता. तशी पाय तशी एवढी मोठी होते, बघू शकता. पाहिजे तेवढे तुम्ही करू शकता. तसं पाय तुम्हाला तसं मग आपण छोटं मोठं करू शकतो. आणि काय कॉस्ट आहे ह्याची? हे तुम्हाला 600 रुपये, ह्याच्यामध्ये तुम्ही बार्गेन करू शकता. ओके, आणि ह्याच्यामध्ये आणखी जर वेगळे पानं हवी असतील तर तेही मिळतील आपल्याला. तुम्ही ओके, वेगवेगळे ओके, तिकडे पत्ती आहेत त्यांच्याकडे, ते आपण विकत घेऊन ते लावू शकतो की करू शकतो. फॉर्मचं वगैरे पण तुम्हाला हे बघू शकता. फोम शीट्स आहेत, ह्यांचे काय स्टार्टिंग रेंज आहे? 50 रुपये, 50 वाला, 70 वाला. ओके, बघा अशा प्रकारे हा फोम्स येईल. जर तुम्हाला घरच्या घरी डेकोरेशन बनवायचं असेल ना, तर हे फोम्स आहेत, तिकडनं तुम्ही फुलं घेऊ शकतात. यामध्ये पण बरीच व्हरायटी आहे फुलांमध्ये, आपण बघू शकतो. जे आहेत ना, ती नवीन आली, ती एक नवीन आली, वेगवेगळे. हे आपण येल्लो वगैरे पण त्यात लावू शकतो ना? ह्याच्यात कलरवाले पण आले आहेत बघा. म्हणजे आपल्याला जर चेंज करायचं असेल ना, तर तेही करू शकतो आपण. हे बेस्ट ऑप्शन आहे बघा. गोल्डन आहे, पिंक आहे. कसे दिले? 400. हे बघा, अर्धा डझन. मस्त आहेत. आणि काय लेंथ आहे यांची? 8 फूट लेंथ आहे याची, बघू शकतात. तसंच इथे आहे ना, ही सुटी फुल आहेत. दादा ह्याचा काय रेट आहे? 80 रुपये डझन. हे आपण 80 रुपये सांगितले होते मागच्या व्हिडिओमध्ये. हां, 80 रुपये डझन म्हणून सांगितले, ते आम्ही 70 रुपये डझन केलेले आहेत. ओके, बघू शकतात. 10 रुपये कमी केलेले ह्याच्यामध्ये. कमी केले. मग तुमचा ह्याच्यामध्ये फायदा आहे, तर लवकरात लवकर इथे या आणि भेट द्या. जे आहेत ते तुम्हाला आम्ही 70 रुपये केलेले आहेत. त्यात पण बरेच कलर आहेत कार्नेशन मध्ये. बरेच कलर आहेत. हे आहे ते तरी 100 रुपये आहे. हे बघा, 100 वाले आहेत इथपर्यंत. त्याच्यानंतर जे 150 वाले होते ते आम्ही 120 रुपये डझन केलेले आहेत. ओके, हे बघू शकतात. हे सर्व आता 120 रुपये केलेले आहेत. 120 रुपये डझन केले. ह्याच्यामध्ये गोल्डन, सिल्वर, रेड, शायनिंग वाले, इथे परत रोजेसचे वेगवेगळे पॅटर्न सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. ह्या मॅट बघू शकतात. हे न्यू पॅटर्न आहे, कलर मध्ये आलेले आहे. कलर मध्ये मॅट आहे. तर तुम्हाला हा जो आहे हा तुम्हाला 400 रुपयाला येईल. हा जो मॅट आहे तो 600 रुपयाला तुम्हाला. ओके, म्हणजे 600. यात बार्गेनिंग होणार? त्याच्यामध्ये बार्गेनिंग नाही होणार, कारण तो 800 रुपये मॅट आहे. हा, आणि न्यू पॅटर्न आहे. आणि ह्याचं मटेरियल बघू शकतात, वेगळं आहे. न्यू तुम्हाला म्हणजे जे द्यायची कॉस्ट आहे तीच सांगते. बरोबर आहे. त्याच्यामध्ये बार्गेनिंग याच्यामध्ये होणार नाही. बरोबर. तसं ते पानांमध्ये कोणाला हवं असेल तर ते सुद्धा आहे ना मॅट. त्याचा काय रेट आहे? तो तुम्हाला हे आहेत नाही. हा, हे मल्टिपल कलर मध्ये 600 ला येणार आहे. ओके, आम्ही 800 सांगितले किंवा 900 सांगितले तरी तुम्हाला ते 600 पर्यंत येणार. करून भेटेल. तसेच आपल्याकडं चेरी ब्लोशन आपण जे बोलतो, हा, हँगिंग साठी पाहिजे किंवा कशासाठी. बरोबर. तर हे जे आहेत आपल्याकडं एक कलर मध्ये घेतला तर तुम्हाला 500 रुपये भेटेल. ओके, जर वेगवेगळे घेतलं तर 600 रुपये. 600 रुपये आहे. म्हणजे 500 पासून सुरुवात आहे. जसं आपण घेऊ तसं त्याची कॉस्ट व्हेरी होईल. तसंच इथे हे 600 रुपये डझनच येते. एक कलर घेतला तर तुम्हाला 500 ला आहे ना. ओके, 2 मिक्स कलर घेतले तर तुम्हाला ते 600 मध्ये. म्हणजे ते मिक्स कलर पण देऊ, 6 हे 6 ते असं पण घेऊ शकतो. तसंच इथे फुलांमध्ये पण भरपूर आहेत, लड्यांमध्ये ऑप्शन. दाखवले होते. आता याच्यामध्ये नवीन पॅटर्न आहे. हा, मस्त आहे हा पण पॅटर्न. 350 रुपये. ओके, आणि हे जे आहेत हे जे आहे ते तुम्हाला येत नाही. हा, ते 350 रुपयाला तुम्हाला येणार. ओके, हे फायनल रेट आहेत आपले. तुम्हाला सांगितलं. तसंच खाली पण आहे. तुम्हाला 300 रुपये रेट म्हणजे द्यायचे रेट. त्याच्यामध्ये वरचे जे 450 आहेत. ही साईज छोटी आहे ना? ही किती आहे साईज? छोटी आहे, ही 3 फूट आहे. आणि वरची वेगवेगळ्या परतीची पत्ती देते तुम्हाला. हा, कलरफुल पत्ती ग्रीन मध्ये आहे. हा, हे काहीतरी नवीन वाटतंय. वेगळं आहे ते तुम्हाला जी एक स्टिक येते त्याची. ओके, अशा प्रकारे येतं का? अशा प्रकारे एक स्टिक येते त्याची हा, वेगळी. ती तुम्हाला एक स्टिक 300 ला पडते. ओके, एक स्टिक 300 ला पडते, बघू शकतात. तसंच इथे पण त्यांनी बॅकड्रॉप साठी लावलेले आहे, हे आपण बघितले गेल्या टायमाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा. आलेले आहेत आपल्याकडे. ही नवीन आहे. ज्यावेळेस मागच्या वेळेला आपण केली तेव्हा हे एवढाच पट्टा होता, बरोबर. एकच कलर. आता ह्याच्यामध्ये खूप सुरेख कलर आले ऍक्च्युली बघायला गेलं तर. बघा, हे असे वेगवेगळे आलेले आहेत. याची प्राइस आम्ही 3000 रुपये तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती. हो, त्याची प्राइस आम्ही कॉस्ट 2500 रुपये. ओके, बघू शकतात. 3000 ची डायरेक्ट 500 रुपये कमी करून 2500 केले. त्याचा हा एक बघू शकतात, खूप सुरेख कलर आहे, मस्त वाटतोय हा. जर
एक दोन पट्टे हवे असतील किंवा बल्कमध्ये जर तुम्हाला 3-4 पट्टे हवे असतील तर त्याच्यामध्ये बार्गन आम्ही करून देतो. ओके. एक पट्टा असेल त्याच्यामध्ये पण बार्गन आम्ही तुम्हाला थोडीफार करून देणार. हो, म्हणजे यातलं तुम्हाला कुठलं आवडलं ना तर बार्गेन केलं तर ते कमी करणार नाही असं नाही. तर तुम्ही इथे यायचंय, व्हिजिट करायचंय आणि त्यांना भेट देऊन तुम्ही त्यांच्याकडनं बार्गेन करायचं. तर इथे म्हणजे खूप फ्रेश कलर्स आणलेत, बघू शकतात. खूप मस्त वाटतं हे दोन पण. वॉरंटी 1-2 दिवसामध्ये आमच्याकडे येणारच आहे. तुम्हाला ते बघायला भेटेल. आणि हे काय आहेत? हे ब्रोच आहेत. आपण तुम्हाला मागच्या वेळेला सांगितले होते की 150 पासून ते 350-400 पासून स्टार्टिंग आहे. हां, आपल्याकडे हे बघा, हे जे ब्रोच आहेत असे वेगवेगळे ब्रोच आहेत. हा ब्रोच तुम्हाला 300 रुपयाला आहे. ओके. हा 300 रुपये आहे. सांगायचं तुम्हाला 300. बरोबर. ह्यात पण बघू शकता, हा खूप सुंदर रोजेस आहेत. रिअल वाटतात हे फ्लावर्स एकदम ना. हे पण बघू शकतात, मस्त एकदम रिअल वाटतात आहे. तर बघू शकतात खूप सुरेख फ्लावर्स आहेत, तसेच बॅकड्रॉप्स आहेत, तसे सुटी फुलं सुद्धा आहेत. तुम्हाला जर स्वतः करायचं असेल तर त्यांच्याकडे बराचसा आयटम सुद्धा आपल्याला मिळणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्ही फोम घेऊन फुलं घेऊन तुम्ही घरी तुमच्या पद्धतीमध्ये करू शकता. बरोबर. आपल्याकडे अवेलेबल फुलं पण आहेत, लटकन पण आहेत. जसे हँगिंग आपण जे साईडला ठेवतो गुलदस्ता किंवा म्हणा काय ब्रोच बनवतो ते तुम्ही याच्यामध्ये ब्रोच पण बनवू शकता. फ्लॉवर पॉट पण आपल्याकडे आहेत. हे बघा, इथे फ्लॉवर पॉट आहे बघा. हे हा जो पॉट आहे ना हा तुम्हाला 1500 रुपयाला एक पडणार आहे. ओके. हा 1500 रुपयाला एक आहे, बघू शकतात. आणि ही फुलं वेगळी आहे ना, आपण घेऊ तशी आहे. हे फुलांचे जे वेगळे ते तुम्हाला सांगितलं. ते खांब वगैरे उभे करतो. बरोबर. आपण खांब उभे करतो किंवा लागतो तुम्हाला एक पीस 50 रुपयाला. ओके. हा एक 50 ला पडणार. तर पिलर पण तुम्हाला मिळणार आहे, बघू शकतात. त्याची लेअर तुम्हाला पाहिजे बघू शकता. आणि ठीक आहे, बघू शकता. आपण खांब वगैरे उभे कधी किंवा करतो किंवा लागतो डेकोरेटसाठी आपल्याला काही तुम्हाला अडचण असते किंवा नाही भेटत आपल्याला त्यावेळेस तुम्हाला हे मिळून जाईल आपल्याला. ओके. तर हे सुद्धा त्यांच्याकडे आहे, अवेलेबल आहे. बरोबर. हां, तर लटकन पण आपल्याकडे आलेले आहे. ही जी तुम्हाला सांगितली ते 550 रुपये आहे. हां, ती 6 फूट हाईट आहे. त्याच्यामध्ये कलर आहेत. ओके. येलो आहे, रेड आहे, इकडे मँगो आहे, म्हणजे ग्रीन आहे. हा, बरेच कलर आता ऍड झाले आहेत आपल्याकडे, बघू शकता. तरी कन्फर्म तुम्हाला लागले वगैरे हे नवीन आलेलं पॅटर्न आहे. हे जे तुम्हाला ब्ल्यू मध्ये वगैरे त्याच्यामध्ये पण कलर आहेत. 1, 2, 3, 4 असे कलर आहेत. हे जे तुम्हाला हँगिंग दाखवले मी हां, व्हाईट पूर्ण 4 फूट येते तुम्हाला. बरोबर. ती तुम्हाला 700 रुपये जोडी आहे. अरे वा. जे आम्ही मागच्या वेळेला 900 रुपये 900 रुपये जे सांगितले होते ते तुम्हाला 700 रुपये जोडी आहे. बघू शकता. हे आता 700 ने जोडी केलेली आहे. तर ह्यांच्याकडे ना दर आठवड्याला नवीन स्टॉक येत असतो. तर आता दादाने आपल्याला बराचसा स्टॉक दाखवलेला आहे नवीन आलेला. तर आता आपण हे बघून घेतलेलं आहे. आम्ही नवीन याच्यामध्ये थोडंसं प्राइस पण कमी केलेलं आहे. हां, तर बघू शकता नवीन मध्ये प्राइस पण दादांनी कमी केलेले आहेत आपल्याला. तर त्याचा लाभ तुम्ही नक्की इथे येऊन घ्या. बघा, हा आपल्याकडे मॅट आहे. हा मॅट 1.5 असं 2 आहे, असं 1.5 आहे. ओके. हा 150 रुपयाला एक आहे, 250 जोडी आहे. बघू शकता 250 रुपये जोडी आहे. यामध्ये आणखी डिझाईन्स आहेत की एकच आहे ना? याच्याकडे माझ्यामध्ये एकच आहे. म्हणजे आपण जे मोठे तुम्ही बोलता की गवतासाठी ग्रास सीड असते हां, ते आपल्याकडे ते पण अवेलेबल आहे. आपलं तुम्हाला 600 रुपये मीटरमध्ये. ओके. अशी त्याची हाईट 4 फूट असते. 4 फूट आणि मीटरमध्ये 4 तुम्हाला मीटरमध्येच भेटेल. ओके, चालेल. त्याची हाईट असते तुम्हाला मीटरमध्ये 600 रुपये मीटर तुम्हाला येणार. तर दादांनी आता आपल्याला बरेचसे आहे ना इथे फुलं तसेच तोरणं आणि डेकोरेशनचं आयटम्स दाखवलेले आहे. तर दादा खूप खूप थँक्यू. तर आता आपण आतमध्ये जातो आहे आणि इथे काही डेकोरेशन्स आहेत ते आता आपण पाहून घेणार आहे. तर इथे पण खूप सुंदर सुंदर डेकोरेशन्स आहे, आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवले होते. तर चला मग आता आपण सुरुवात करूया. तर जसं आता आपण इकडचं डेकोरेशन पाहिलेत तर आता आपण इथे ना आतमध्ये जाणार आहे. इथे सुद्धा एक्सक्लुझिव्ह असे डेकोरेशन्स आहेत. तर इकडनं स्टार्ट होतात, पाहू शकतात आपण. तर बघू शकतात हा फर्स्ट मकर आहे. हा रबर शीटपासून बनवलेला आहे आणि ह्याच्यात रबर शीट आणि फोम असं कॉम्बिनेशन आहे. खूप सुंदर असं हे स्ट्रक्चर उभारलेलं आहे. तसंच इथे पण बघू शकतात पाठीमध्ये श्री लावलेलं आहे. खूप सुंदर आहे हे पण. ह्याच्यामध्ये जवळजवळ 1.5 फुटाचा गणपती बसेल ना. तसंच हा एक आहे, बघू शकतात. हा पण खूप छान आहे. कलर कॉम्बिनेशन पाहू शकतात, मस्त वाटते. हे सगळं आसन स्ट्रक्चरमध्ये आहे, पॅटर्नमध्ये. ह्याच्यावर बघू शकता इथे स्वस्तिक पण काढलेलं आहे. हा बघू शकता हा शिवलिंगच्या पॅटर्नमध्ये आहे. तर बघू शकतात इथे शिवशंकराची पिंडी दिलेली आहे, पाठी त्रिशूल दिलेला आहे. छान आहे. ह्याच्यात पण आरामात आहे ना 1.5 फुटाची गणपती आपण बसवू शकतो.
मग इथे आहे हे श्री लिहिलेलं, ह्याला आपण बघू शकता इथे पिलर दिलेले आहेत. याच्यामध्ये हे जे सगळे आपण आता डेकोरेशन पाहिले ना, ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 फुटाचा गणपती आरामात बसू शकतो. तर आता आपण आतमध्ये जातोय इकडे, तर इथे पाहू शकतात हा मुव्हिंगचा आहे. पार्टचं जे आहे हे सगळं मूव्ह होत आहे, रोटेटिंग आहे. वर ऊपर का भी रोटेट होता है? ओके, ते नाही होत आहे, फक्त हे जे आहे हेच रोटेट होत आहे. आणि ह्याची जागा बघू शकतात खूप मोठी आहे. क्या साइज है इसका? 3 फुट का साइज है. ओके ओके इसमें 2 फुट का मूर्ति होगी. ओके. और ये सब फ्रेम से बनाया हुआ है ना, हे बघू शकतात. फ्रेम आणि वूड असापासून हे बनवलेलं आहे. खूप छान आहे, मस्त आहे. तसंच ह्याच्यामध्ये ही स्मॉल साईज आहे, होऊ शकतात. आणि हे मुव्हिंग आहे, आपण कुठे पाहिजे तसं काढून ठेवू शकतो, ऍडजस्ट करू शकतो. हे पण छान आहे. तर ह्याच्यामध्ये ही आणि ही साईज आहे. तसंच हे एक बघू शकतात. तसं आता आपण इथे बघू शकतात, इथे एक आहे जी जरा छोटी साईज आहे आणि वेगळं पॅटर्न आहे, बघू शकतात. ह्याची एक्झॅक्टली छोटी साईज आहे, ही मोठी साईज आहे. तसंच इथे हे बघू शकतात, ह्याच्यामध्ये फाउंटनचं हे दाखवलेलं आहे, म्हणजे पाणी येतं इकडनं, बघू शकतात सिंहाच्या तोंडातनं. हे पुरा वॉटरप्रूफ आहे ना, बघू शकतात वॉटरफॉलचं दाखवलेलं आहे. मस्त आहे पण. आणि पाठी पण बघू शकतात, छान असं लाइटिंग दिलेलं आहे मल्टी कलर मध्ये. वरती ओम आहे. इसमें 2.5 फीट का गणपती बैठेगा आराम से. 2 फूट का बैठेगा. त्याच्यापेक्षा 2 फुटाचं आहे. तसंच हे पण छान आहे, खूप सुरेख आहे. बघू शकतात पाठीमध्ये फ्लावर्स दिले. तसं इथे पण बघू शकता, ह्याच्यामध्ये फ्लावर लावलेले आहेत. परत इथे माळा आहेत. इसका साइज क्या आहे? 3 फुट. हे 3 फूटचं आहे. बरं, वरती पण बघू शकतात छान असं ना झुंबर कसं वरती दिलेलं आहे. हे बघू शकतात श्री गणेशाय नमःचं. ही ॲक्रेलिक आहे ना? ओके, हे बी फोम आहे. ओके, हा बघू शकता, हा फोम मध्ये आहे पूर्ण. आणि ह्याच्यावर अशी डिझाईन लावलेली आहे. बघायला असं वाटतं की ॲक्रेलिक शीट आहे ऍक्च्युली. खूप छान वाटतं. असं मोर ठेवले बघा याच्यावर, हे पण मस्त आहे. तसं इथे बघू शकता श्रीरामचं आहे. जसं की आता कोणाची रामाची मूर्ती असेल ना, त्यांच्यासाठी हे बेस्ट डेकोरेशन आहे. खूपच छान, सुंदर एकदम. तसंच हे एक पॅटर्न आहे सेम. ये घुमता आहे ना? ओके, हे बघू शकता. तसं जर थोडा मोठा गणपती असेल ना, तर हे पण खूप छान आहे. टेम्पल पॅटर्न मध्ये आहे, खूप छान आहे. ये किससे बनाया हुआ है? ये भी अपना रबर फॉर्म का बना हुआ है, कार्डबोर्ड है. ओके, फॉर्म है. बघू शकतात ह्याच्यामध्ये फोम आहे, कार्डबोर्ड आहे, रबर फोम आहे. ये सब डिजाइन मिलता है क्या रेडीमेड? कौन सा? ये सब? हाँ, मिलता भी रेडीमेड भी. ओके, आप रखते हो ये डिझाईन्स? नाही रखते हो. तर ह्यांच्याकडे डिझाईन्स नाही आहे, पण तुम्हाला हे सगळं असं रेडीमेड फुल मकर ह्यांच्याकडे मिळेल. हा पण बघू शकतात, खूप सुंदर आहे. राऊंड आसन दिलेलं आहे ह्याला. पाठचं बघू शकतात, किती सुपर्ब वाटतं आहे. आणि कलर बघू शकतात, मस्त दिलेलं आहे. तसंच ह्याला ही जी झालर लावलेली आहे ना मिक्स कलरमध्ये, ती पण छान अगदी मॅच होते डेकोरेशनला. हा बघू शकता. तसं हा सेम जो आपण छोटा बघितला ना, त्याच्यामध्येच मोठी साईज आहे. हा पण बघू शकतात, मस्त आहे मोठी साईज ही पण. ह्याच्यामध्ये आरामात आपला आहे ना 3 फुटाचा सुद्धा गणपती बसतो आणि छान आहे. बैठक 4 फूट आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे 4 फुटाचा गणपती बसेल. तसंच हा बघू शकतात, हा पण सुरेख आहे. आणि ह्यांची जी स्पेस आहे ना इकडे, म्हणजे समई ठेवण्यासाठी, बाप्पाचा पाठ ठेवण्यासाठी, ती पण खूप आहे. बघू शकतात. हा पण हा एक पॅटर्न आहे. तसंच इथे हे बरेचसे पॅटर्न्स आहेत, पाहू शकतात. हे सिमिलर आहे, हे सगळे फोमपासून बनवलेले आहेत. जसं असं आसन हवं असेल तर ते सुद्धा इथे बघू शकतात. 2 लोड दिले आणि छान दिलेत हे लोड, असे मोठे एकदम मस्त वाटतात ते, बघू शकतात. तसंच हा एक बघू शकतात, हा एक वेगळा पॅटर्न आहे. फ्रंटला अशी डिझाईन दिलेली आहे आणि पाठी पण ओम लावले. आणि जो कलर कॉम्बिनेशन दिलाय तो खूप सुरेख वाटतंय. यामध्ये स्वामी रूपाची जर मूर्ती असेल तर खूप सुरेख वाटेल. तसंच इथे बघू शकतात फ्लावर आणि फोम असं कॉम्बिनेशन मध्ये दिलेलं आणि फ्रेम्स आहेत बघू शकतात. इसके पीछे लाईट आहे क्या? ओके, तर इथे लाईट आहे. तसंच हा पण आहे बघू शकतात, हा पण मस्त आहे. ह्याची पण स्पेस बघू शकतात. हे कितने फीट का आहे? 4 फूट.
हा 4 फूट आहे बघू शकतात. हा पण मस्त आहे. ह्याला इथे फ्रेम दिली आहे, ही रबर शीट आहे, पाठी फोम आहे आणि परत ह्याच्यामध्ये लाईट आहे तर त्यामुळे आणखी सुंदर दिसणार आहे. तसंच हे बघू शकतात, हे पण खूप सुरेख आहे. हे कटआउट आहे ना पीछे का बघू शकता, सगळं जाळी जाळी आहे आणि कटआउट्स लावलेले आहे. तसं इथे पण बघू शकतात पूर्ण जाळी आहे साईडला, काय सुरेख दिसतोय हा. तसंच हा मोराचा पॅटर्न आहे बघू शकतात. ॲक्च्युली आपण ह्या व्हिडिओमध्ये इथे प्राइजेस नाही सांगू शकत आहे, कारण ते प्राइजेस डिस्क्लोज नाहीत करत आहे. तर तुम्ही इथे येऊन भेट देऊ शकतात. वनमाळी हॉलमध्ये दादरमध्ये आहे, आपल्या स्टेशनच्या अगदी जवळ छबिलदास गल्लीमध्ये. तसंच हे एक पाहू शकतात ब्रह्मांड नायक म्हणून, तर हे स्वामीची मूर्तीसाठी अतिशय सुंदर असं डेकोरेशन आहे. यात आणखी सुद्धा आहेत, आपण आता एक एक करून पाहूया. तसंच ही पाहू शकतात राजमुद्रा आहे पाठीमध्ये आणि वरती शिवाजी महाराज बसलेले आहेत. तसं हे जरासं टेम्पल लुकमध्ये आहे. हे पुरा फोम काय ना, हे पूर्ण फोम आहे बघू शकतात. तसंच हे सगळं ना पेंटिंग आहे. हे मग आपण गणपती झाल्यानंतर पेंटिंग म्हणून सुद्धा घरात लावू शकतो. हे खूप सुंदर आहे. हे रियुजेबल आपण म्हणू शकतो. हे पण छान आहे. तर एक से एक डिझाईन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. तसे पण मोठी साईज छोटी साईज अवेलेबल आहे. हे पण खूप सुंदर आहे, टेम्पल पॅटर्न मध्ये आहे. तसंच इथे बघू शकतात स्वामींची फ्रेम आहे, खूप छान दाखवलेलं आहे. ही आपण अशीच फ्रेम घरात सुद्धा लावू शकतो गणपती बाप्पानंतर. हे मला खूप आवडलंय, श्री स्वामी समर्थ. तसंच इथे विठ्ठल माऊलीचं आहे बघू शकतात, हे पण छान आहे. हे सर्व आपण फ्रेम म्हणून यूज करू शकतो. तसंच ही थोडी छोटी साईज आणि वर्टिकल मध्ये आहे. हे हॉरिझॉन्टल आहे बघू शकतात, खूप सुरेख केलेलं आहे. पण हे राम मंदिरचा देखावा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघू शकतात, खूप छान आहे. आणि हे सगळ्यांना लाईट वेट आहे. तसंच इथे पण बघा विठ्ठल माऊलीचं एक आहे. तसंच हे पण बघू शकता, इथे विठ्ठल माऊलीचंच आहे. पण इथे बघू शकता असं स्टेप्सवरनं माऊली चढतो आहे आणि विठ्ठलापर्यंत जातो आहे. तर खूप सुरेख असं दाखवलं गेलं आहे याच्यामध्ये. तसंच हे बघू शकतात आपलं शिवाजी महाराजांचा दरबार म्हणू शकतो. तसंच इथे बघू शकता शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. तसंच खाली जगदंब असं लिहिलेलं आहे. खूप सुरेख एक एक डेकोरेशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तसंच इथे पण बघू शकतात किल्ल्यावरती महालक्ष्मी आहे. तसंच इथे महाराजांची मुद्रा आहे. तसंच इथे बघू शकतात मावळे आहेत बाहेर, छान दाखवलं हे पण. तसंच ह्या लाईनीत इथे पाहू शकतात, हे पण छान आहे. ह्याला असे मस्त रेड कलरची फ्लावर्स लावलेली आहेत. मस्त असं काचेचं वर्क आहे ह्याच्यावर बघू शकतात. रबर शीट आहे ही. तसंच आणखी हा एक आहे, हा पण खूप छान आहे, पिंक फ्लावर्सवर एकदम मस्त. तसंच हा एक बघू शकतात, हा पण खूप सुरेख आहे. पाठीमध्ये असं ना फॅब्रिक आहे, त्याला असं बघू शकतात मिरर वर्क केलेलं आहे. आणि इथे अशी मस्त पिवळी कलरची फुलं लावलेली आहे. आणि इथे बघू शकता हे बेल्स लावले आहे, त्यामुळे खूप सुरेख वाटते आहे. याच्यामध्ये पण आरामात ना 2.5 फुटाचा गणपती बसू शकतो. आणि हा सर्वात एक्सक्लुझिव्ह आणि मस्त असा हा प्रॉडक्ट आहे बघू शकतात. छान डिझायनिंग केलेलं आहे आणि मस्त असं डेकोरेशन आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही कुठलाही गणपती बसवला तरी खूप सुरेख वाटणार आहे. इथे बघू शकतात छान असं मिरर वर्क केलेलं आहे. आणि पाठी पण बघू शकतो ह्याच्या असं हे मिरर वर्क आहे, त्यामुळे खूप सुरेख वाटते आहे कुठली. तसंच इथे एक बघू शकतात, हे गणपती बाप्पा मोरया मूषक सोबतचं डेकोरेशन आहे. तसंच हे पण खूप सुंदर आहे. हे आपले 1 फुटाचे जे गणपती आहेत किंवा 18 इंचाचे त्यासाठी बेस्ट आहे. तसंच इथे काही डेकोरेशन्स आहेत, इथे बघू शकतात खाली थोडं डिफरंट पॅटर्नमध्ये आहेत. आणि इथे वरती हे बघू शकतात, हे सगळे मिररवाले आहेत. ह्याच्यामध्ये पाठी आहे ना, आपण गणपतीची पाठ पाहू शकतो, त्यासाठी हे मिरर लावलेले आहेत. तर खूप सुंदर वाटतात हे पण. तर हे बघू शकतात, हे ना हे कार्डबोर्डपासून बनवलेलं डेकोरेशन आहे. तर इथे हे 4-5 डिझाईन आहेत बघू शकता आपण. आणि हे सगळे रबर शीटपासून बनवलेले आहे आणि कार्डबोर्ड. तर इथे तुम्हाला सगळं मिक्स असं पाहायला मिळणार, कार्डबोर्ड, रबर, फायबर. इथे पण पाहू शकतात एक सुरेख आहे जुला पॅटर्नमध्ये, हे पण छान आहे. तसंच इथे हे पण बघू शकतात रबर शीट्समध्ये आहेत. तुम्हाला ह्याच्यामध्ये कलर पिंक आणि गोल्डन व्हाईट आहे. तसंच हा पण बघू शकतात फ्रेम्समधला आहे. तसंच हा पाठचा पण बघू शकतात मोराचा, खूप सुरेख वाटतो आहे. तसंच हा पिंकमध्ये आहे, हा पण छान वाटतोय खूप. ह्याच्यामध्ये आरामात 2 फुटाचा गणपती बसू शकतो. तसंच हे थोडंसं फ्लोरल पॅटर्नमध्ये आहे बघू शकतात.
तसं इथे हे बघू शकतात, तसं पाठचं बघू शकता शिवशंकर आणि विठ्ठल माऊली असे दोन तुम्हाला सेटअप्समध्ये भेटतील. हे पण छान आहे. तर आता आपण त्या साईडला वळूया. तर इथे एक आपण पाहू शकतो, हा मिररचा आहे पूर्ण, त्याच्यामध्ये पूर्ण मिरर वर्कच आहे बघू शकतो. तर ह्यात बघू शकतात हा पूर्ण आहे ना मिरर वर्कचा आहे आणि हा मंदिर स्वरूपात बनवलेला आहे. खूप क्लासी वर्क आहे ह्याचं बघू शकतात. तसंच हा पण पाहू शकतात, हा पण खूप सुरेख आहे. तसं हा पण पाहू शकतात, हा पण खूप सुरेख आहे. तसंच हा अष्टविनायकाच्या पॅटर्नमध्ये आहे, हा बघू शकतात. आणि ही आहे ना द्वारकामाई आहे बघू शकतात, खूप सुंदर आहे. श्रद्धा सबरी पाठी पण बघू शकतात. अंदर आतमध्ये ना ओम साई राम असं लिहिलेलं आहे. तसंच बघू शकतात पंट्या लिहिलेल्या, लाइटिंग पण आहे ह्याला. एक मिनिट, हे बघू शकतात, हे खूप सुरेख. तसंच हे एक बघू शकतात, हे फ्रेम्समध्ये आहे, मंदिराच्या रूपामध्ये बनवलेलं आहे. हे पण खूप छान आहे. तसंच हे एक पूर्ण ग्लासचं आपण एक पॅटर्न तिथे पाठी पाहिला होता आणि हा एक पॅटर्न आहे. तसंच इथे पण बघू शकतात गजानन श्री गणराय असं लिहिलेलं आहे टायटल. तसं पाठी पण बघू शकतात, खूप सुरेख आहे. आणि इथे पण बघू शकतात हे फ्रेम्सचं आहे. आणि इथे आणखी एक छोटी साईज आहे जराशी, मंदिराच्या रूपामध्येच आहे आणि हे पण मिररचं आहे पूर्ण. तर खूप सारे डेकोरेशन्स इथे पाहण्यासाठी आहेत ठेवलेले. हे पूर्ण एक्झिबिशन लागलेलं आहे जे गणपतीच्या 7 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. तसंच इथे पण बघू शकतात, खूप सुरेख आहे. तसंच इथे फ्रेम्सचे बघू शकतात, बरेचसे ऑप्शन्स आहे इथे सुद्धा, हे बघू शकता. तसंच इथे पण बघू शकतात नंदीच्या तोंडातनं वॉटरफॉल होतो आहे, हे पण खूप सुरेख आहे. तसंच इथे पण बघू शकतात काही डेकोरेशन्स लावलेले आहे, हे बघू शकतात. आपण इथे रेट्स यासाठी डिस्क्लोज नाही करत आहे कारण ते अलाव नाही करत आहे. मग आपण फक्त तुम्हाला इथे कशापासून बनवलेलं आहे, काय आहे, कशा प्रकारचे डेकोरेशन्स आहेत हे तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तसंच हा पण बघू शकतात, पण खूप मस्त आहे. तर एक से एक डेकोरेशन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. तर लवकरात लवकर इथे या आणि भेट द्या. तसं आपण आतमध्ये एक ग्लासचा पॅटर्न पाहिला होता, तसंच इथे पण एक ग्लासचा पॅटर्न आहे बघू शकतात. हा पण खूप सुरेख आहे. मित्रांनो, तर अशा प्रकारे आता आपण आहे ना हरदेव आर्ट्स हे एक्झिबिशन कव्हर केलेले आहे आणि खूप सुंदर असे मकर आम्ही तुम्हाला दाखवलेले आहे. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला सुद्धा नोटिफिकेशन्स येतील. थँक्यू फॉर वॉचिंग.